मंडळी, विचार करा. आपण दवाखान्यात जातो कशासाठी? तर शांतपणे उपचार मिळावेत आणि आपण लवकर बरं व्हावं यासाठी. पण जर तिथेच तुमच्यावर जीवघेणा हल्ला झाला तर? वाचून धक्का बसला ना? पण ही कोणतीही फिल्मी गोष्ट नाही, तर प्रत्यक्षात घडलेली एक थरारक घटनाच आहे, ज्याचा व्हिडिओ पाहून सध्या सगळ्यांच्याच अंगावर काटा येतोय. एका बाजूला देव मानला जाणारा डॉक्टर आणि दुसऱ्या बाजूला मात्र उपचारासाठी आलेला हतबल रुग्ण. ही घटना आहे सोमवारची. एक रुग्ण नेहमीप्रमाणे तपासणीसाठी रुग्णालयात गेलेला होता. डॉक्टरांनी तपासणी केली आणि त्याला थोडा वेळ विश्रांती घेण्यास सांगितले. तो बेचारा थकलेला होता. शरीरही साथ देत नव्हतं. म्हणून जवळच असलेल्या एका रिकाम्या पलंगावर तो शांतपणे डोळे मिटून आडवा झाला. त्याला वाटलं असेल, आता थोडं बरं वाटेल. पण नियतीच्या मनात मात्र काहीतरी वेगळंच होतं. काही वेळातच तिथे एक डॉक्टर येतो. काहीही कारण नसताना तो त्या रुग्णाशी उद्धटपणे बोलायला लागतो. सुरुवातीला दोघांमध्ये शब्दाने शब्द वाढतात. रुग्ण फक्त इतकंच म्हणत होता की साहेब जरा सन्मानाने बोला. पण हीच गोष्ट त्या डॉक्टरला इतकी लागली की त्याचं रूपांतर एका भयानक वादात झालं. बघता बघता संयमाचा बांध सुटला आणि त्या डॉक्टरने थेट रुग्णावर हातच उचलला. मंडळी, व्हिडिओ पाहून खरंच मन सुन्न होतं. पलंगावर झोपलेला तो रुग्ण स्वतःचा बचाव करू शकत नव्हता. डॉक्टर त्याच्या चेहऱ्यावर सपासप वार करत होता. तो रुग्ण पायाने स्वतःला वाचवण्याचा केविलवाणा प्रयत्न करत होता. तिथे उपस्थित असलेले इतर लोक त्यांना थांबवायला धावले. पण तोपर्यंत व्हायचं तेच नुकसान झालेलं होतं. त्या झटापटीत रुग्णाच्या नाकाला गंभीर दुखापत झाली आणि रक्ताच्या थारोळ्यात तो रुग्ण विवळत राहिला. हे सगळं दृश्य तिथे असलेल्या एका व्यक्तीने मोबाईलमध्ये कैद केलं. आणि मग काय, हा व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरला. व्हिडिओ व्हायरल होताच संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली. ज्या हातांनी जीव वाचवायचा त्याच हातांनी असं कृत्य कसं काय होऊ शकतं, असा सवाल सामान्य लोक विचारू लागलेत. रुग्णालयाबाहेर लोकांची मोठी गर्दी जमली. संतापलेले नातेवाईक आणि नागरिक आरोपी डॉक्टरवर कठोरातली कठोर कारवाईची मागणी करू लागलेत. प्रकरण हाताबाहेर जात असल्याचं पाहून पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल केला. रुग्णालय प्रशासनानेही या प्रकरणाची गंभीर दखल घेतलेली असून अंतर्गत चौकशी सुरू आहे. दुसरीकडे त्या डॉक्टरचं म्हणणं असं होतं की रुग्णानेच आधी गैरवर्तन केलं. पण काहीही असलं तरी एका रुग्णावर अशा प्रकारे हल्ला करणं कितपत योग्य आहे, हा प्रश्न आता सर्वांनाच पडलेला आहे. मंडळी, तुम्हाला काय वाटतं? अशा घटनांना जबाबदार कोण? डॉक्टरचा तो राग आहे तो योग्य आहे का? कमेंटमध्ये नक्की सांगा.